मुंबईमधील महाकाली लेण्यामधील हे लेणे क्रमांक 2 आहे. या लेण्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरील भिंतीवरती एक स्तूपाची प्रतिकृती दिसते आणि त्याच्याच खाली एक चौकोनी दगडी चबुतरा तयार केलेला दिसतो. या चबुतऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती काही खड्डे बनवण्यात आलेले आहेत. असेच खड्डे आपल्याला येथील भिंतीवरतीही दिसतात. आता प्रश्न पडतो की हे खड्डे नेमके कशासाठी बनवलेले आहेत? येथील बऱ्याच लेण्यामध्ये आपल्याला असेच खड्डे पाहायला भेटतात. हे खड्डे बनवण्याच्या कारणाचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला लक्षात येईल की हे जी लेणी आहेत ती ब्रेसिया प्रकारच्या म्हणजेच ठिसूळ दगडामध्ये कोरलेली आहेत. अशा प्रकारच्या दगडामध्ये भिंतीवर शिल्पकाम करणे किंवा त्याला फिनिशिंग करणे शक्य नाही. त्याचमुळे या भिंतीचा खडबडीतपणा घालवण्यासाठी याच्यावरती लाकडी पट्ट्या मारलेल्या असाव्यात. तसेच या भिंतीवरती शिल्पकाम शक्य नसल्यामुळे स्वतंत्र लाकडी मूर्त्या बनवून त्या या भिंतीवरती बसवण्यात आलेल्या असाव्यात. या लाकडी फळ्यांना आणि मूर्त्यांना आधार देण्यासाठी या खोबण्या तयार केलेल्या असाव्यात. इथे बसवलेल्या लाकडी मूर्त्या किंवा लाकडी फळ्या काळाबरोबर नष्ट झाल्या आणि नंतर हे फक्त खड्डेच शिल्लक राहिले आहेत.